जिल्ह्यात सोयाबीन व तुरीचे पिकाच्या उत्पादनात प्रचंड घट, विषम हवामानामुळे तुरीचे पिकाचे नुकसान, खरीपचा सोयाबीन व तुरीचा पीक विमा देण्याची शेतकऱ्यांची मागणी। यावर्षी राज्यासह अकोला जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे बहुतांश शेतातील तूर पिकांचे अगोदरच नुकसान झाले होते। मात्र गेल्या काही दिवसांपासून थंडी, हवा, धुके व दुपारचे ऊन अशा विषम हवामानामुळे हाताशी आलेले तुरीचे पीक सुद्धा गेल्याने शेतकऱ्यांच्या आशावर आता पाणी फिरले असल्याचं चित्र संपूर्ण जिल्ह्यात पाहावयास मिळत आहे। अकोला जिल्ह्यात यावर्षी मोठ्या प्रमाणावर सोयाबीन व तूर पीक पेरल्या गेले होते। सुरुवातीला दोनही पिके जोमात असताना जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर मध्ये राज्यासह जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली होती। यामध्ये सोयाबीन पीक हे शेंगाच्या व काही ठिकाणी फुलांच्या अवस्थेत असल्याने रात्रंदिवस पडलेल्या पाण्यामुळे सोयाबीनची फुलगळ झाली होती। तसेच बऱ्याच ठिकाणी अति पावसामुळे शेंगा काळ्या होऊन जमिनीवर पडल्या होत्या। त्यामुळे यावर्षी जिल्हाभरात सोयाबीनच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली होती। बऱ्याच शेतकऱ्यांना एकरी 1 क्विंटल भर सुद्धा सोयाबीन झाले नाही अशी परिस्थिती असताना मात्र तुरीच्या पिकाकडनं शेतकऱ्यांना थोडीफार आशा होती। मात्र अगोदरच अतिवृष्टीमुळे बऱ्याच ठिकाणचे तुरीचे पीक जळून गेले होते। आता मात्र जे काही राहिले आहे त्या पिकावर सध्याच्या विषम हवामानामुळे आणि रोगराईमुळे तुरीचे पीक सुद्धा शेतकऱ्यांच्या हातून गेले आहे। मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात अति थंडी, हवा, धुके तर दिवसा ऊन असल्याने जवळपास 90% शेतीतील शेंगा भरल्या नाहीत। तसेच यावर्षी मोठ्या प्रमाणात मुळकूज रोगाचा तुरीवर प्रादुर्भाव झाल्याने बहुतांश शेतातील तुरीचे पीक, उभे पीक देखील वाळून गेली आहेत। यामुळे उत्पादनात मोठी घट झाली असून शासनाने त्वरित खरीपचा सोयाबीन तर पिकाचा विमा, तूर पिकाचा विमा शेतकऱ्यांना द्यावा, जेणेकरून शेतकरी उन्हाळी पिकाची व्यवस्था करू शकतील अशी मागणी होतीये। यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे व सध्याच्या विषम हवामानामुळे सोयाबीन व तुरीच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झालेली दिसून येते। त्यामुळे शासनाने त्वरित खरीपचा सोयाबीन व तुरीचा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे आदेश पीक विमा कंपनीला द्यावेत, जेणेकरून शेतकरी उन्हाळी पिकांची पेरणी करू शकतील अशी माहिती सुद्धा विनोद शालिग्रामची राऊत, समन्वयक शेतकरी संघटना अकोला जिल्हा, राहणार मळसूर तालुका पातूर यांनी दिली आहे। प्रतिनिधी प्रदीप गावंडे तथा कार्यकारी संपादक अकोला, धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क। आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।